न कळत जुडले प्रेम भाग 11. तू कपडे नाही घेतलेस तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. नेहा खोटं रुसण्याचं नाटक करत असते. आराध्या म्हणाली, बरं बाई घेते मी. आराध्या तिच्यासाठी ड्रेस पाहत असते, पण तिला कोणता ड्रेस आवडत नसतो. नेहा एक एक ड्रेस तिला दाखवत असते. सरिता म्हणाली, काय ग तुम्हाला कोणती गोष्ट पटकन का पसंत पडत नाही काय माहिती. मंगलाताई, आपण तोपर्यंत बाकीच्या कपड्यांचं पाहूया का चला. ह्या बघतील त्यांना हवा तसा ड्रेस. मंगलाबाई म्हणाली, बरं चला. नेहा, आराध्या, आम्ही आलोच जाऊन, तुम्ही हवा तसा ड्रेस घ्या. नेहा म्हणाली, हो ग आई. आराध्या एक ड्रेस पाहत असते. तिला तो ड्रेस थोडा बरा वाटत असतो. चांगला तर दिसतोय काय ग हा ड्रेस नेहा. आराध्या नेहाला विचारत आरशात पाहत असते. पाहता पाहता तिचं लक्ष तिच्या मागे उभा असलेल्या आदित्यकडे जातं. तो आरशातून तिला ड्रेस एवढा चांगला नाही आहे असा खुणवत असतो. आदित्यने चांगला नाही बोलल्यावर आराध्या तो ड्रेस ठेवून देते. नेहा, हा नको, दुसरा पाहूया आपण. नेहा म्हणाली, बरं हा बघ कसा वाटतो तर. नेहा परत एक ड्रेस तिला देत विचारत असते. आराध्या कसा दिसतोय हे पाहत असते. पाहता पाहता आदित्य परत पाहत आहे का ते पाहते, तर आदित्य परत चांगला नाही असं खुणवत सांगत असतो. नेहा, हा पण नको, एवढा छान वाटत नाही आहे. तो छान आहे ग, किती मस्त आहे ना. आराध्याला एक ड्रेस आवडतो, तो ती पाहत होती. तिला वाटलं हा ड्रेस आदित्याला आवडेल, म्हणून ती आदित्यकडे आरशातून पाहत असते. पण आदित्य परत नको बोलत होता. नाही नको, हा एवढा पण छान नाही आहे. अगं काय चाललंय तुझं. आता तर केवढी खुश वाटत होतीस ना तू, आवडला म्हणून, आणि आता म्हणतेस एवढा छान नाही आहे म्हणून. आदित्य त्यांचं बोलणं ऐकतच होता. तो श्रेयाला बोलावतो व एका ड्रेसकडे हात करत सांगत असतो की तो आराध्याला दे जा म्हणून. श्रेया आराध्याजवळ येते आणि तो ड्रेस तिला देते. आराध्या, हा ड्रेस बघ, मस्त आहे, तुला नक्कीच आवडेल. आराध्याला तो ड्रेस पाहता क्षणी आवडलाच होता. वाव, मस्त आहे ग, थांब मी बघते कसा दिसतो तर. आराध्याला तो ड्रेस आवडलेलाच असतो, पण आदित्यला आवडतो की नाही ते पाहण्यासाठी कसा दिसतो बघू म्हणत होती. ती आरशात पाहून ड्रेस कसा दिसतो ते पाहतच होती. खूप छान दिसत होता ड्रेस. ती हळूच आदित्यकडे पाहते, तर आदित्य मस्त असं खुणवत असतो. आदित्य मस्त बोलल्यावर आराध्या पण खूप खुश होते. नेहा, हा राहू दे, आवडला आहे मला. श्रेया, छान चॉईस आहे तुझी, खूप मस्त आहे ड्रेस. आराध्या खुश होत बोलत होती. आदित्यलाही खूप आनंद होतो की त्याची चॉईस तिला आवडलेली आहे म्हणून. त्याने सांगितलेला ड्रेस तिने घेतला होता. आशिष म्हणाला, आदित्य तू येथे काय करतोस. आदित्य म्हणाला, आशिष अचानक आल्यामुळं आदित्यला काय बोलावं काही कळेनासं झालं. अरे दादू, काही नाही, या लेडीजची खरेदी झाली की नाही पाहायला आलो होतो. आशिष म्हणाला, बरं झाली की नाही खरेदी यांची अजून. आदित्य म्हणाला, अरे तेच, आई कुठे दिसत नाही आहे, तिला विचारायचं म्हणून थांबलेलो आहे. आशिष म्हणाला, ही बघ आली, विचारून ये जा झालंय की नाही म्हणून. आदित्य म्हणाला, हो आलो मी लगेच. ए आई, झाली का तुमची खरेदी. मंगला म्हणाली, हो झाली, जाऊया आपण. अगं आराध्या, घेतलास का ग तू ड्रेस. आराध्या म्हणाली, हो काकू, घेतला मी. श्रेया म्हणाली, आई बघ ना, किती मस्त ड्रेस आहे आराध्याचा. श्रेया मंगलाताईंना कौतुकाने दाखवत असते. श्रेया म्हणाली, खरंच ग मस्त आहे. दाद्या, कसा आहे ड्रेस. श्रेया मुद्दाम आदित्यला चिडवत विचारत असते. आदित्य म्हणाला, मस्त आहे. आदित्य एवढंच बोलून गप्प बसत असतो. आराध्या मात्र त्याच्याकडे पाहत असते, तो काही बोलतोय का ते म्हणून, पण तो एवढंच बोलून गप्प बसत असतो तसा तिचा चेहरा पडतो. आदित्यच्या लक्षात येतं, पण तो त्यावेळी काहीच बोलत नाही. विनायकराव म्हणाले, बरं चला आता निघूया का. मंगला म्हणाली, हो चालेल. आई, मला थोडी बागेची खरेदी करायची आहे, मी आणि आराध्या ती करून येऊ का. नेहा तिच्या आईला विचारत असते. रमाताई म्हणाली, बरं जा, पण लवकर या घरी आ. मंगला म्हणाली, अगं दोघीच कुठं जातोय,
थांब, आदित्यला पाठवते तुमच्यासोबत. नेहा म्हणाली, अहो आई, कशाला, आम्ही जाऊन येऊ की दोघी. मंगला म्हणाली, आदित्यला सोबत घेऊन जा, म्हणजे लवकर याल घरी तुम्ही. बरं चालेल का. नेहा आदित्य येतोय म्हटल्यावर आराध्याचा चेहरा खुलला. आदित्यलाही आनंदच झाला. आता व्यवस्थित बोलता येईल आराध्याशी, पण वहिनीला सोडून ती माझ्याशी कशी बोलेल. काय तरी करावंच लागेल ना, पण काय करू. आदित्यला काहीतरी सुचत नव्हतं. ए आई, दादूला पण घेऊन जातो मी सोबत, तेवढाच त्यांना एकमेकांसोबत वेळ सुद्धा घालवता येईल. आदित्य मंगलाताईंना बाजूला घेऊन सांगत होता. मंगला म्हणाली, अरे हो की, माझ्या लक्षातच आलं नाही. चालेल, जा तुम्ही चौघीजण, पण जास्त वेळ करू नका. आदित्य म्हणाला, हो ग आई, आता आम्ही जाऊया का. मंगला म्हणाली, हो जा. आदित्य आशूला जाऊन सांगत असतो व ते जायला निघतात. गाडीमध्ये बसताना नेहा व आराध्या मागच्या बाजूला बसलेल्या असतात, पण आदित्यला आराध्याच्या साईडला बसायचं असतं. तो मुद्दाम आशूला व नेहाला चिडू लागतो. आदित्य म्हणाला, वहिनी, तुझा नवरा खूप अनरोमॅन्टिक आहे. नेहा म्हणाली, हो ना, असं का वाटतं तुम्हाला आदित्य. नेहा थोडा विचार करत बोलत होती. आदित्य म्हणाला, अगं बघ ना, आता घरचे कोणी मोठे नाही आहेत सोबत. आयता चान्स भेटलेला आहे तुझ्या साईडला बसायचा, आणि हा माझ्या साईडला येऊन बसलेला आहे. काय रे दादू तू पण. आदित्य आशूला डोळा मारत बोलत होता. तशी नेहा गोड रास्ते. नेहा म्हणाली, असं काही नाही आहे आदित्य, बसले असतील तुझ्या साईडला. नेहा आशूची बाजू घेत बोलत होती. आदित्य म्हणाला, तू काय तुझ्याच नवऱ्याची बाजू घेणार आहेस ना. हो ना. आदित्य नेहाला चिडवत बोलत होता. थांब, मीच काहीतरी करतो, असं म्हणत आदित्य गाडी थांबवतो. आशिष म्हणाला, आदित्य, गाडी का थांबवलीस तू. थांब जरा. आदित्य गाडीतून खाली उतरतो व आशूला खाली उतरायला सांगत असतो. आशिष म्हणाला, अरे काय करतोस तू आदित्य. आदित्य म्हणाला, तू उतर ना दादू. आशू खाली उतरल्यावर आदित्य मागच्या साईडचे दार उघडत असतो. आराध्या खाली उतर. आणि आशिष म्हणाला, आदित्य काय करतोय तू. आधी मला उतरव आणि मला आता आराध्याला. काय चाललंय काय तुझं. आदित्य म्हणाला, थांब रे दादू. आराध्या ये ना बाहेर. आराध्या म्हणाली. आराध्याला काही कळेनासं झालं. ती खाली उतरते. काय झालं आदित्य. थांब ना जरा, सांगतो तुला. दादू आता तू मागे बस जा आमच्या वहिनींजवळ. आदित्य आशूला डोळा मारत बोलत होता. आराध्या म्हणाली, ओ, हे कारण होतंय होय यांचं, मला उतरवण्याचं. आदित्य म्हणाला, आराध्या आता तू पुढे बैस. नेहालाही खूप छान वाटत होतं आदित्य आपली किती काळजी घेतोय म्हणून, भावासारखी सगळी जबाबदारी पार पाडतोय म्हणून. नेहा मनातल्या मनात विचार करतच असते की, मग वहिनी कसं वाटतंय तुम्हाला. माझी आयडिया तुम्हाला आवडली की नाही. तशी नेहा गोड लाजते. बरं आता तुम्ही बोलत बसा. आम्ही काहीही ऐकणार नाही आहे आणि मागे सुद्धा बघणार पण नाही आहे. आदित्य त्या दोघांना चिडवत बोलत होता. आदित्य म्हणाला, आराध्या सील बेल्ट लाव ना. आराध्या म्हणाली, हो लावते. आराध्या सीट बेल्ट लावत असते, पण तिला सीट बेल्ट लावताच येत नाही. ते थोडं जाम झालेलं असतं. आदित्य म्हणाला, काय झालं, लाव ना सीट बेल्ट. आराध्या म्हणाली, अरे ते जाम झालेलं आहे, निघतच नाही आहे. आदित्य म्हणाला, थांब मी बघतो काय झालं ते. असं म्हणत आदित्य पाहू लागतो, पण लांबून त्यालाही काही करता येईना. तो आराध्याच्या थोडं जवळ येतो आणि सीट बेल्ट काढू लागत असतो. आदित्य आराध्याच्या खूप जवळ होता. आराध्याचे श्वास त्याला त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होते. तिच्या उबदार श्वासांमुळे त्याच्या अंगावर काटे येतच होते. त्यामुळे त्याचे हार्टबीट सुद्धा वाढलेले होते, एवढे की आराध्यालाही ते स्पष्ट ऐकायला येतच होते. तो पुढे सरकून बेल्ट काढतच होता. आराध्याचा हातमध्ये असतो, त्यामुळे आता आदित्यचेही श्वास आराध्याच्या हाताला स्पष्ट जाणवत होते. आराध्याला आदित्याचे उबदार श्वास गुदगुल्या करतच होते. तिच्या अंगावर काटे येतच होते. हृदयांची धडधड वाढलेली होती. आदित्यालाही तिची धडधड ऐकू येऊ लागली होती. दोघांच्या हृदयांची धडधड
एक लयबंध ताल धरलेलीच होती. आदित्य त्या ओघात बेल्ट ओढत असतो. तेवढ्यातच सीट बेल्ट निघते आणि आदित्य बाजूला होतो. आराध्याला काय बोलावं काही कळेनासं झालं. थँक्स एवढं बोलून ती शांत बसली होती. आदित्य म्हणाला. आदित्य ही स्वतःच्या मनाची होणारी चलबिचल थांबवत होता. बरं निघूया का आता आपण? आशिष म्हणाला. हो चला निघूया. थोडा वेळ असाच गेला. सगळे शांत बसलेले होते. आशू तिरक्या नजरेने नेहाला पाहत असतो. पण नेहाचं लक्षण होतं. ती खिडकीतून बाहेर बघतच असते. नेहाचा एक हात शीटवर होता. आशूचं लक्ष त्याच्याकडेच जातं. आशूला तेवढाच चान्स भेटलेला होता. तो आदित्य व आराध्याचं लक्ष नाही हे बघून हळूच नेहाचा हात आपल्या हातात पकडत असतो. आशूने अचानक हात पकडल्यामुळं आणि त्याच्या स्पर्शामुळं नेहा मोहरून जात होती. ती एकदम आशूकडे पाहते. आशू तिच्याकडे पाहतच असतो. दोघांची नजरानजर झाली तशी नेहा लाजून खाली पाहते. आदित्य व आराध्या पाहतील म्हणून नेहा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण आशूने तिचा हात घट्ट पकडलेला असतो. तिने खुणावतच दोघे पाहतील सोडा ना मला असं सांगत असते. पण आशू काही पाहणार असं खुणवत तिचा हात तसाच पकडून ठेवत असतो. आराध्या गाडी शांतच बसलेली होती. ती असंच विचार करत बसलेली असते. मी आदित्यच्या पसंतीने हा ड्रेस घेतलेला आहे. तो नको म्हणाला म्हणून मी दुसरा ड्रेस पाहिला आणि त्याने छान आहे बोलल्यावर पटकन तो ड्रेस घेतला. मी का एवढं त्याचं ऐकत होते आणि दुसरा एखादा ड्रेस पाहू लागले तर तो पाहतोय का, त्याला तो ड्रेस आवडला का याचा मी का विचार करत होते. काहीच कळत नाही आहे यार. का मी सारखा त्याचा विचार करते. आराध्या तिच्याच विचारात असते आणि अचानक गाडी थांबते. तशी ती भानावर येते. आदित्य म्हणाला. चला जाऊया का खरेदीला आलेला आहे आपण येथे. असं बोलल्यावर आराध्या भानावर येते आणि नेहा आराध्या व आदित्य पाहतील म्हणून पटकन आपला हात आशूंच्या हातातून सोडवून घेते. सगळेच जण बाकीची खरेदी करायला जातात. आशू व नेहा खरेदी करतच असतात. आशू नेहाला हवं ते सगळं घेतच असतो. आराध्या त्यांना थोडा वेळ मिळावा म्हणून बाजूला तिला काय हवं ते सगळे घेत होती. आदित्यला तेवढाच चान्स भेटतो. तो तिच्या जवळ गेला. एकटीच काय करतेस, वहिनीसोबत गेली नाहीस का? आराध्या म्हणाली. अरे त्यांना थोडा एकांत मिळावा म्हणून नाही गेले मी. सगळे असले की त्यांना बोलता येत नाही ना. आदित्य म्हणाला. ओ असं आहे हो. थोडा वेळ अशाच गप्पा मारत खरेदी सुरू असते. आराध्या ड्रेस मस्त आहे तुझा, तुला छान दिसत होता. आदित्य असं बोलल्यावर आराध्याच्या चेहऱ्यांवरची खडी खुललीच. आदित्य म्हणाला. खरंच छान आहे ना की उगाच म्हणतोय? खरंच मस्त आहे. आराध्या म्हणाली. थँक्स. आदित्य म्हणाला. ते बघ ना ते इयरिंग किती छान आहे ना. तुझ्या ड्रेसला मॅच सुद्धा होईल बघ. आदित्य एका इयरिंगकडे हात करत बोलत होता. आराध्या ती इयरिंग पाहते. आराध्या म्हणाली. खरंच मस्त आहे रे आणि माझ्या ड्रेसला सुद्धा मॅचिंग पण होईल. थोड्या वेळात सगळी खरेदी होते. आदित्य व आशू आराध्या व नेहाला घरी सोडतात व आपल्या घरी जातात. मंगला म्हणाली. आहो दादा ते फुलांच्या माळा जरा व्यवस्थित लावा ना. श्रेया तू येथे काय करतेस ग? बाकीची बरीच कामं आहेत, आवर पटकन. आणि तुझे बाबा कुठं गेलेत? अजून थोड्या वेळाने पाहुण्यांना आमंत्रणाचे फोन करायचे आहेत. काय कुणाला गांभीर्य कळतच नाही. उद्या साखरपुडा आहे आणि सगळे निवांत बसलेले आहेत. मंगलाताई इकडे तिकडं धावपळत करत बडबड करत असतात. आदित्य म्हणाला. अगं आई तू जरा शांत बसतेस का ग? आदित्य मंगलाबाईंना खुर्चीवर बसवत बोलत होता. मंगला म्हणाली. अरे बस काय बस, काम कोण करणार आहे? किती काम राहिलेलं आहे बघ ना तू. उद्या साखरपुडा आहे, सगळं व्हायला नको का? आदित्य म्हणाला. अगं होईल सगळं, तू नको काळजी करू. मंगला म्हणाली. काय होईल? तुझे बाबा कुठं गेलेत? आदित्य म्हणाला. अगं आई तूच त्यांना मार्केटमध्ये पाठवलं नाहीस का ग मगाशी? सरिता म्हणाली. अरे हो की, या धावपळीत मी विसरलेच. कसं सगळं होणार हे मला ना टेन्शन आलेलं आहे आता.
मंगलाताई, अहो मी असताना कशाला काळजी करताय तुम्ही? सरिताताई आत येत बोलतात. मंगला म्हणाली, अगं बाई, आलात का तुम्ही? बरं झालं आलात. मला ना काय करावं तेच कळत नाही आहे. सरिता म्हणाली, आता आपण दोघी मिळून करू सगळं. मंगला म्हणाली, तुम्ही राहणारच आहात ना? नाहीतर नाही म्हणाल. सरिता म्हणाली, अहो ही काय बॅग, राहणारच आहे. मंगलाताईंना खूप आनंद होतो. बरं चला, मी तुम्हाला रूम दाखवते. दोघीजण आवरून कामाला लागतात. नेहा, आराध्या, आवरलं की नाही तुमचं? वेळेत पोचायला नको का? रमाताई बाहेरून ओरडत होत्या. आराध्या म्हणाली, हो काकू, झालेलं आहे, 5 मिनिटात येतो आम्ही. आराध्याने नेहाला खूप सुंदर तयार केलेलं असतं. वाव नेहा, आशूदादांची विकेट जाणार आहे आज. नेहा म्हणाली, ए गप ग. नेहा लाजत बोलते. तू पण किती सुंदर दिसते बघ जरा. आज असं कोणी तुला पाहिलं ना, प्रेमातच पडेल तुझ्या. आराध्या म्हणाली, गप ग, काही पण असतं तुझं. आणि आज सगळे तुला पाहायला येणार आहेत, मला नाही वेडाबाई. नेहा म्हणाली, मी वेडी आहे का ग? आराध्या म्हणाली, बरं चल बाहेर, काकू बोलवत आहे. दोघी जणी बाहेर येतात. आराध्या म्हणाली, काकू कशी दिसते तुमची लेक? रमाताई म्हणाली, अगं बाई, किती सुंदर दिसते ना नेहा, माझीच नजर लागायला नको तिला. रमाताई आपल्या डोळ्यातील काजळ नेहाच्या कानामागे लावत बोलत होत्या. सुधाकर म्हणाले, खूप सुंदर दिसतेस माझं बाळ. बरं चला निघूया का आता? वेळ होईल. रमाताई म्हणाली, हो निघूया. नेहा, देवाला नमस्कार केलास का? नेहा म्हणाली, हो आई, केला मी. रमाताई म्हणाली, बरं चला निघूया आता. श्रेया म्हणाली, ए दाद्या, आवर पटकन, वहिनी केव्हा पण येईल. आदित्य म्हणाला, हो ग, झालेलं आहे माझं. असं स्वागत करायचं ना वहिनीचं, ती पाहतच राहिली पाहिजे. श्रेया म्हणाली, हो, आपलं सरप्राईज तयार आहेस ना? आराध्याला सांगितलेलंच आहे ना, वहिनीला काही बोलू नकोस म्हणून. आदित्य म्हणाला, हो ग, सांगितलेलं आहे मी. नाही सांगणार ती. बरं चला, आपण तयार होऊया, नाहीतर सरप्राईज फ्लॉप होऊन जाईल आपलं. श्रेया हसत म्हणाली, आणि हो दादू, तयार झालायस ना तू? बघ जरा. श्रेया आदित्यला सूचना देत बोलत असते. आदित्य, श्रेया व आराध्या यांचं काय सरप्राईज असेल? आदित्य म्हणाला, हो ग आजीबाई, जातो. आदित्य तिला चिडवत बोलत असतो. आदित्य, आशू तयार झाला का ते पाहायला जातो. मंगला म्हणाली, अहो आवरलं की नाही अजून तुमचं? आवरा पटकन. विनायक म्हणाले, हो ग, झालेलं आहे माझं. मंगला म्हणाली, गुरुजी तुम्हाला आणखीन काही हवं आहे का? म्हणजे काही राहिलं नाही ना? मंगलाताईंची गडबड सुरू असते. गुरुजी म्हणाले, अहो मंगलाताई, किती धावपळ करताय तुम्ही? सगळं व्यवस्थित दिलं आहात तुम्ही, काहीच कमी नाही आहे. मंगला म्हणाली, लग्न म्हणजे धावपळ व्हायची गुरुजी, आणि घरात पहिलं कार्य आहे ना. सरिता म्हणाली, मंगलाताई, आशू तयार झाला आहे का? सरिता म्हणाली, अहो आदित्य गेला पाहाला. मंगलाबाई म्हणाली, साखरपुड्याची तयारी खूप छान केली होती. फुलांच्या माळांनी केलेली सजावट, नेहा व आशूंसाठी केलेलं स्टेज, त्याला केलेलं सुंदर असे डेकोरेशन, स्टेजच्या भोवती लावलेल्या लाइटिंगची रोषणाई त्या सजावटीत आणखीनच सुंदरता आणत होती. श्रेयाने ठी प्लेट खूप छान पद्धतीने सजवली होती. थोड्या वेळात नेहा व तिची फॅमिली येते. मंगला म्हणाली, अहो पाहुणे आले, चला लवकर. सरिता ताई, रामदास भाऊजी, चला ना. श्रेया, आदित्य, चला, बहिणीचं स्वागत करणार नाही आहेत का? विनायक म्हणाले, हो हो आलो. सरिता ताई, चला पटकन. श्रेया म्हणाली, दाद्या, वहिनी आली, चल पटकन. श्रेया आदित्यला ओढत आणत बोलते. आदित्य म्हणाला, अगं थांब की, दादूला सांगायला नको का? तो पण आपल्या सरप्राईजमध्ये आहे ना. श्रेया म्हणाली, अरे हो की, लक्षातच आलं नाही माझ्या. आदित्य आशूला नेहा आल्याचं सांगून येतो. नेहा व तिची फॅमिली येते. मंगलाताई नेहाची औक्षण करतात, तिला गोड भरवतात. मंगला म्हणाली, बाळा ये आतमध्ये. नेहा गोड हसत हो आई असं म्हणत असते व ती आत येऊ लागते. तिच्यासाठी पायघड्या घातलेल्या होत्या. त्या पायघड्यावरून कसं पुढे पुढे येऊ लागली, तसं तिच्यावर फुलांचा वर्षाव होऊ लागला होता.
आराध्या, किती छान स्वागत केलं आहे ना गं. नेहा आनंदात बोलत असते. तिला हे सगळं खूप आवडलेलं होतं. हो ग, मस्त स्वागत केलेलं आहे. यापुढचं सरप्राईज पाहून तर तू खूप खुश होशील, आराध्या मनातल्या मनात बोलत होती. नेहा थोडं पुढं येत होती आणि अचानक लाईट्स ऑफ होतात. नेहा थोडी घाबरते. आराध्या, अगं लाईट कशी काय ऑफ झालेली आहे? पण आराध्याचा काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. आराध्या, अगं आहेस ना गं तू येथे? नेहा आराध्याला आवाज देत होती, पण आराध्या काहीच बोलत नव्हती. नेहा आराध्याला शोधत होती. तोपर्यंत सोमर बरोबर मध्ये लाईट लावते. लाईट आल्यानंतर म्युझिक सुरू होतं. कच्ची डोरियो 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 से मैं तू बांध लेपकी आरियो 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 मेहंदो का फासले. पाहते तर समोर आशू तिच्या दिशेने येत होता. म्युझिकवर चालत चालत आशू नेहाजवळ येतो आणि गुडघ्यांवर बसून तिला गुलाब देतो. नेहाही त्याने दिलेलं गुलाब घेते. नेहाने गुलाब घेतल्यानंतर आशू आपला हात पुढे करतो. मग नेहा त्याच्या हातात आपला हात देते. नेहाने हात दिल्यावर आशू नेहाच्या हातांवर हळूवार आपले ओठ टेकवत तिच्या हातांवर किस करतो. तशी नेहा गोड लाजते. नेहाचा हात हातात घेऊन तसाच म्युझिकवर चालत स्टेजच्या समोर येतो आणि परत दोघांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागतो. नेहा हे सगळं पाहून भारावून जाते. तिला हे सरप्राईज खूप आवडलेलं होतं. म्युझिक थांबतं थोडा वेळ. कोणीच काही बोलत नाही. नेहा व आशू एकमेकांकडे पाहत असतात आणि परत लाईट ऑफ होतात व दुसरं म्युझिक सुरू होतं. परत म्युझिक. नेहाला समजेनासच आता कशासाठी म्युझिक आहे म्हणून. आणि आशू सुद्धा आश्चर्याने पाहत होता, कारण हे त्यांच्यासाठी ही सरप्राईजच होतं. परत लाईटचा फोकस पडतो तर श्रेया डान्स करत तिच्या समोर येते. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोल्या गाली उतू उतू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी. किती सुंदर डान्स करत आहे ना श्रेया, नेहा आशूला बोलत होती. डान्स सुरू असतो. नेहाला खूप छान वाटत असतं. तिच्यासाठी एवढं सगळं प्लॅन केलेलं असतं. आशिष, तुम्ही सांगितलं का नाही मला? श्रेया डान्स करणार होती म्हणून ते. आशिष म्हणाला, अगं मला पण आताच कळालं. तुझ्यासोबत मलाही सरप्राईजच आहे हे. हे गाणं संपतं तोपर्यंत दुसरं गाणं सुरू होतं. लाईटचा फोकस दुसऱ्या दिशेने पडतो. पाहतो तर आदित्य डान्स करत असतो. वाव, आदित्य सुद्धा. नेहा, आज काय सरप्राईजवर सरप्राईज मिळत आहेत ना. नेहा आनंदात बोलत असते. ही आराध्या कुठं गेली काय माहिती. किती छान सरप्राईज आहे ना. आणि गायब झाली. इश्क से आगे कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं. इश्क से बेहतर कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं. परत म्युझिक संपतं ना संपतं दुसरं म्युझिक सुरू होतं. आणि आता लाईटचा फोकस परत आशू आणि नेहांवर पडतं. परत आपल्यावर का फोकस पडतोय? आपण कुठं डान्स करणार आहोत? सगळे नेहा व आशूकडे पाहत असतात. तोपर्यंत आराध्या अचानक म्युझिकच्या तालांवर मागून येते. आशिषकडे व नेहाकडे पाहून डान्स करू लागतात. नेहा म्हणाली, आराध्या सुद्धा. किती सुंदर सरप्राईज दिलेला आहे ना यांनी. खूप छान वाटत आहे आज. खूप स्पेशल आहे असं वाटत आहे मला. हो, मग तू स्पेशलच आहेस ना. आशू नेहांचा हात हातात घेत बोलत होता. आराध्याचा डान्स बघून तर सगळे वावाच करत होते. आदित्य तर काय, त्याची तर विकेटच गेली होती. गाणं संपलं. आता वाटलं कार्यक्रम संपला, पण परत सरप्राईज तर परत म्युझिक सुरू झालं आणि श्रेया व आदित्य आराध्याला घेऊन जॉईन झाला होता आणि तिघे मिळून डान्स करू लागले होते. जश्नबाजी की शाम है, जश्नबाजी की शाम है, तिरकिटी ताल पे ठुमके लगाए, जली मातीये मिळून डान्स करत होते. डान्स करत आराध्या नेहा व आशूला डान्स करायला घेऊन येते व श्रेया व आदित्य घरातल्या बाकीच्यांना व पाहुण्यांना हात धरून घेऊन येत असतात आणि सगळे एकत्र डान्स करू लागतात. खूप वेळ डान्स केल्यानंतर फायनली म्युझिक थांबतं. म्युझिक थांबल्या थांबल्या आदित्य, श्रेया व आराध्या आशू व नेहा जवळ जातात. वहिनी, कसं वाटलं सरप्राईज तुम्हाला?
नेहा खूप कुतूहलाने विचारत होती. आदित्य म्हणाला, हो वहिनी, कसं वाटलं सरप्राईज तुम्हाला? आदित्यही नेहाला आतुरतेने विचारत होता. नेहा म्हणाली, खूप मस्त, एकदम मेमोरेबल. नेहा आनंदात बोलत होती. आराध्या म्हणाली, खरंच आवडलं ना नेहा? नेहा म्हणाली, हो ग, खूप आवडलं मला तुमचं सरप्राईज. तू ना तर बोलूच नको माझ्याशी. एवढा सगळा प्लॅन केला आणि तू मला सुद्धा सांगितलं नाहीस ना? नेहा खोटं खोटं चिडत बोलत होती. आराध्या म्हणाली, ए नेहा, तुला सांगितलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का ग? नेहा म्हणाली, हो का येडाबाई, खरंच थँक्स सगळ्यांसाठी. आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल होताच, पण तुम्ही आणखीनच स्पेशल केलात. आराध्या म्हणाली, फटके खाशील आता परत, थँक्स बोलली तर. आराध्या थोडं खोटं चिलट बोलत होती. नेहा म्हणाली, बरं बाई, नाही म्हणत आता. आराध्या नेहा दोघी बोलतच होत्या, पण आदित्य आराध्याकडे पाहत होता. आज तर त्याची फुल विकेट गेली होती. आशूची परिस्थिती पण काही वेगळी नव्हती. तो तर नेहाला पाहून घायाळच झाला होता. होणारच ना, दोघी इतक्या सुंदर दिसत होत्या. आराध्याने आदित्याने चॉईस केलेली पिंक कलरची डिझायनर नेट्स लेहंगा चोली घातलेली होती. वन साईड पिनअप करून मागून घेऊन कमरेला अटॅच केलेली ओढणी, त्याला मॅचिंग असा गळ्यात घातलेला सेट. आदित्यनेच चॉईस केलेले इयरिंग, ओठांना पिंक कलरची लिपस्टिक, डोळ्यात घातलेलं काजळ, केसांची केलेली हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसत होती ना. श्रेया मनातच म्हणाली, किती सुंदर दिसत आहे ना ही. असं वाटतंय आता हिच्या समोर गुडघ्यांवर बसावं आणि हिला प्रपोज करावं आणि दादू सोबतच एंगेजमेंट करावी हिची. नेहाने अबोली कलरची नेव्ही ब्लू कलरची काठ असलेली श्रीक साडी नेसली होती. त्यावर साजेसे असे दागिने घातलेले होते. मॅचिंग असे इयरिंग, साखरपुडा म्हणून घातलेल्या हिरव्या बांगड्या, त्या गेट अपला सूट होईल असं हेअरस्टाईल सुद्धा केलेलं होतं. चेहऱ्यांवर सुंदरसा मेकअप, ओठांना लावलेली लिपस्टिक, डोळ्यात काजळ, केसात माळवलेला मोगऱ्यांचा गजरा तिच्या सौंदर्य आणखीनच भर घालत होता. इतकी सुंदर दिसत होती ती की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. चौघे आपल्याच नादात होते आणि अचानक आदित्य असं आदित्यला कोणीतरी हाक मारत होते. कोण बोलावत आहे हे पाहायला सगळेच मागे वळून पाहत असतात. कोणीतरी एक मुलगी आदित्यच्या दिशेने येत होती. ती मुलगी आली आणि आदित्यला मिठी मारत होती. हाय आदित्य, कसा आहेस तू? आदित्य बोलल्यावर ती आशूकडे जात त्यालाही मिठी मारत होती. कॉंग्रॅच्युलेशन्स दादू. आशूला कॉंग्रॅच्युलेशन्स करून ती पुन्हा आदित्यजवळ येऊन थांबली होती. नेहा व आराध्या तिला पाहून एकमेकींकडे पाहून खुणवत विचारत होत्या, ही कोण आहे म्हणून. दोघीही आपले खांदे उडवत काय माहिती असं खुणवत बोलत होत्या व गप्प बसत होत्या. ती आदित्य व आशूशी बोलत होती. बोलताना ती आदित्यचा हात हातात घेऊन बोलत होती. आराध्याचं लक्ष तिने पकडलेल्या आदित्यच्या हातांकडे जाते. ते पाहिल्यावर तिला खूप राग येतो तिचा, पण ती शांत बसते. थोडा वेळ बोलणं झाल्यावर आशूच्या लक्षात येतं की आपण हिची ओळख करून दिलेली नाही आहे म्हणून नेहाला. आशिष म्हणाला, नेहा ही आमच्या मामाची मुलगी आहे, रागिनी, आणि रागिनी ही तुझी वहिनी. नेहा म्हणाली, हाय रागिनी. रागिनी म्हणाली, हाय वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. ही कोण आहे? ती आराध्याकडे बघत विचारत असते. ही आराध्या बाबांच्या मित्रांची मुलगी आहे, तुझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड व माझी कलिंग. आदित्य आराध्याकडे बघत कौतुकाने सांगत होता. रागिनी म्हणाली, हाय आराध्या. आराध्या म्हणाली, हाय रागिनी. आदित्य म्हणाला, अगं मामी कुठे आहे? आली नाही का? रागिनी म्हणाली, आली आहे की, तुला भेटायला गेलेली आहे. आदित्य म्हणाला, बरं. रागिनी म्हणाली, दादू, आदित्य, चल ना, मला तुला भेटायचं आहे ना, आणि मला पण तुम्हाला भेटायचं आहेस ना. आशिष म्हणाला, नेहा, आराध्या, आम्ही आलोच ग. नेहा म्हणाली, हो चालेल. छान आहे ना ग ती रागिनी. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.